नमस्कार. नॅचरली किंवा नैसर्गिकरित्या कशी गर्भधारणा होते ते आपण आता बघूया. प्रेग्नन्सी राहण्याकरता 4 महत्त्वाच्या गोष्टींचा उपयोग होतो किंवा 4 घटक होतात. स्त्रीबीज, शुक्रजंतू, गर्भपिशवी आणि नलिका. हे चारही गोष्टींनी व्यवस्थित काम केलं की प्रेग्नन्सी राहते. जेव्हा स्त्रीला पाळी येते म्हणजे ब्लीडिंग सुरू होतं त्याला पहिला दिवस मानला जातो आणि त्या दिवसापासून स्त्रीबीज तयार व्हायला सुरुवात होते. साधारण पाळीच्या 14व्या 15व्या दिवशी फॉलिकल किंवा अंडकोश हा 18 ते 20 मिलीमीटर म्हणजेच लिंबा एवढा होतो आणि मग तो फुटून त्यातून स्त्रीबीज बाहेर पडतं. आता हे जे स्त्रीबीज बाहेर पडतं हे अतिशय सूक्ष्म असतं. म्हणजे एखाद्या बॉल पॉईंटचा आपण जर ठिपका किंवा फुलस्टॉप मारला तर त्याच्या 1/4. आता एवढं छोटं असल्यामुळे ते आपल्याला नुसत्या डोळ्यांनी किंवा सोनोग्राफीवर दिसत नाही. मग हे स्त्रीबीज तयार झालं की ते नलिकेत जातं. हे स्त्रीबीज तयार होत असतानाच पाळीच्या 15 दिवसांमध्ये हार्मोन्समुळे गर्भपिशवीचं आतलं वातावरण तयार होतं, ज्याला आपण एंडोमेट्रियम म्हणतो. आणि हे एंडोमेट्रियम वाढून गर्भाची वाट बघतं किंवा गर्भारोपणाकरता तयार होतं. आता ह्या वेळेला जेव्हा संबंध येतात त्यावेळेला वीर्य हे गर्भपिशवीच्या तोंडापाशी सोडलं जातं. इथे सगळ्यात महत्त्वाचं सांगण्याची गोष्ट अशी की सोडलेल्या वीर्यापैकी 50 ते 60% वीर्य हे बाहेर येतं आणि हे सगळ्यांचंच होतं. बऱ्याच जणांना ह्याचं टेन्शन येतं की म्हणून ते झोपून राहणं, कमरेखाली उशी घेणं, पाय दुमडून राहणं असे अनेक प्रकारचे प्रयोग करतात. तर ती काही करायची गरज नाही. मग त्यानंतर शुक्रजंतू हे गर्भपिशवीतून नलिकेत जातात. आता शुक्रजंतूला स्त्रीबीजाला फलित करायचं असतं. फलित करताना त्याच्यासमोर 2 महत्त्वाचे अडथळे असतात. पहिला एक 2-3 पेशींचा थर असतो बाहेरच्या बाजूला ज्याला क्युम्युलस म्हणतात आणि आतल्या बाजूला झोना. तर शुक्रजंतूला हे क्युम्युलस आणि झोना पार करून स्त्रीबीजात जायचं असतं. क्युम्युलसच्या ह्या 2-3 लेयर्स किंवा थर जे आहेत हे एकमेकांना चिटकलेले असतात आणि शुक्रजंतूच्या डोक्यावर एक छोटी कुपी असते की ज्याच्यातून हे डिंक डिझॉल्व करायचं केमिकल बाहेर पडतं. प्रत्येक शुक्रजंतू थोडंसं काम करतं आणि त्याच्यामुळे अनेक शुक्रजंतू लागतात आणि म्हणूनच शुक्रजंतूचा काउंट हा महत्त्वाचा असतो. त्यानंतर जेव्हा ह्या पेशी बाजूला जातात तर झोना येतो. शुक्रजंतूला हा झोना छेदून किंवा भेदून आतमध्ये जायचं असतं आणि त्याला लागणारी जी शक्ती आहे किंवा त्याला लागणारा जो फोर्स आहे हा तो त्याच्या शेपटीतून मिळवतो आणि असे फोर्सफुल शुक्रजंतू असतात त्यांचा वेग चांगला असतो म्हणून शुक्रजंतूची मोटिलिटी आपण बघतो. तर अशा प्रकारे शुक्रजंतूचा काउंट आणि मोटिलिटी हे 2 महत्त्वाचे घटक असतात. आता हे गर्भ तयार होतं हे नलिकेत तयार होतं. गर्भ तयार झाल्यावर हा गर्भ गोल असतो चेंडूसारखा. त्याला शुक्रजंतूसारखी शेपूट नसते त्याच्यामुळे तो नलिकेवर अवलंबून असतो वाहून जाण्याकरता आणि नलिकेची ही जबाबदारी असते की गर्भाला वाहून गर्भपिशवीत न्यायचं आणि मग तिथे गर्भारोपण होतं. तर अशा प्रकारे नॅचरली प्रेग्नन्सी होते. मग आता प्रश्न येतो की त्याच्या तपासण्या. तर हे जे 4 घटक आहेत स्त्रीबीज, शुक्रजंतू, गर्भपिशवी आणि नलिका ह्याच्या तपासण्या कसं करायचं ते आता आपण बघू. सर्वात पहिले म्हणजे स्त्रीबीज पहिला घटक. तर स्त्रीबीज ज्या बायकांचं रेग्युलर तयार होतं दर महिन्याला त्यांना पाळी ही रेग्युलर दर महिन्याला येते. स्त्रीबीज फॉलिकल ट्रॅकी करून बघितलं जातं. फॉलिकल म्हणजे आतून सोनोग्राफी केली की फॉलिकल वाढतं. साधारण 18-20 मिलीमीटर म्हणजे 2 सेंटीमीटर झालं की स्त्रीबीज रप्चर होतं आणि ते बाहेर पडतं. हे आपल्याला सोनोग्राफीवर दिसू शकतं. मगाशी जसं बघितलं त्याप्रमाणे ॲक्च्युअल स्त्रीबीज काही सोनोग्राफीवर दिसत नाही. स्त्रीबीजाचा साठा हा पण सोनोग्राफीवर कळतो आणि साधारण वयाच्या 30-32 नंतर तो साठा झपाट्याने कमी होतो आणि म्हणूनच आपण बघतो की 32-35 नंतर प्रेग्नन्सी होण्याची शक्यता ही कमी होते. हेच साठा व्यवस्थित आहे की नाही हे आपल्याला रक्तातून सुद्धा कळतं. काही हार्मोनच्या टेस्ट आपण करू शकतो. त्यानंतर दुसरा घटक येतो तो म्हणजे शुक्रजंतू. शुक्रजंतूच्या 2 महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत त्या म्हणजे एक तर शुक्रजंतूचा वेग
आणि दुसरं म्हणजे शुक्रजंतूची संख्या. तर हे आपल्याला मायक्रोस्कोप खाली बघता येतं. पुरुषाचं साधारण 3 ते 5 दिवस बंधन ठेवून हे सॅम्पल घेतलं जातं आणि मायक्रोस्कोप खाली ह्या गोष्टी कळतात. हा झाला दुसरा घटक. तिसरी गोष्ट म्हणजे गर्भपिशवी. गर्भपिशवी ही सोनोग्राफी करून कळते. गर्भपिशवीचा आकार, त्याच्यावर काही गाठ आहे का किंवा काही पडदे आहेत का हे कळतं. महत्त्वाची गोष्ट ही बघितली जाते की गर्भपिशवीच्या आतलं लायनिंग ते साधारण पाळीच्या 15 दिवसानंतर 10 मिलीमीटर किंवा त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे. समजा गर्भपिशवीत काही दोष असेल तर गर्भपिशवीत कॅमेरा घातला जातो, ज्याला हिस्टेरोस्कोपी असं म्हणतात. हे एक भूल देऊन केलं जाणारं छोटंसं ऑपरेशन आहे. त्यानंतर चौथा आणि शेवटचा घटक म्हणजे नलिका. तर नलिका ह्या 2 प्रकारे चेक केल्या जातात. एक म्हणजे एक्स-रे, की ज्याच्यातून गर्भपिशवीत डाय घातला जातो आणि एक्स-रे काढून बघितलं जातं की नलिका मोकळ्या आहेत की नाही. ही एक सोपी टेस्ट आहे, साधी टेस्ट आहे, स्वस्त आहे, पण त्याच्यातून मर्यादितच माहिती मिळते. दुसरा प्रकार म्हणजे पोटात कॅमेरा घालणं, ज्याला लॅप्रोस्कोपी किंवा एंडोस्कोपी असे म्हणतात. हे भूल देऊन ऑपरेशन केलं जातं. त्याच्यामध्ये आपण नलिका कशा आहेत, त्याला काही सूज आहे का, त्या मोकळ्या आहेत की नाही हे बघितलं जातं. त्याचबरोबर लॅप्रोस्कोपीचा दुसरा फायदा असा की नलिका बंद असतील तर त्या मोकळ्या करू शकतो. काही प्रकारच्या बायोप्सीज असतील तर त्या घेऊ शकतो आणि काही गोष्टी एंडोमेट्रिओसिस किंवा आतडे चिटकले तर ते आपण सेपरेट करून त्या रेक्टिफाय किंवा दुरुस्त करू शकतो. तर अशा प्रकारे ह्या चारही गोष्टी तपासल्या जातात. आता जर साधारण आपण एक 100 माणसं किंवा 100 जोडपी पाहिली की ज्यांना मूल होत नाही, तर त्यापैकी साधारण 30 ते 40% जणांमध्ये स्त्रीबीजाचा दोष असतो. साधारण 30 ते 40% पुरुषांमध्ये हा शुक्रजंतूचा प्रॉब्लेम असतो. 20% जणांमध्ये गर्भपिशवीचा आणि 100 पैकी 30 जणांमध्ये नलिकेचा प्रॉब्लेम असतो. काही जोडप्यांमध्ये फक्त एकाच गोष्टीत प्रॉब्लेम असतो, तर काही जणांमध्ये एकापेक्षा जास्त म्हणजे स्त्रीबीजाचा असेल, त्याबरोबर शुक्रजंतूचा असेल असंही होऊ शकतं. तर ह्या सगळ्या तपासण्या झाल्या किंवा ही सगळी आपल्याला माहिती मिळाली, की आपल्याला कळतं की कुठे आणि किती आणि काय प्रॉब्लेम आहे आणि त्याप्रमाणे आपण पुढची ट्रीटमेंट प्लॅन करू शकतो. अपॉइंटमेंटसाठी कॉल करा 99 22 432 972 किंवा भेट द्या www.ivfcare.in. आजच संपर्क साधा.